श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5. श्री गणेशाय नमः. अर्जुन उवाच. मग पार्थु श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखितसा पुढती. ऐसे द्व्यर्थ हे बोलता, आम्हा नेनतयांच्या चित्ता. आपुले चाडे श्री अनंता, उमजूनो हे. एके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे. हे आणिकी काय सांगिजे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते. म्या राऊळासी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा, मार्गू कवन. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबित ए फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाल सांडे. तैसे सुखासन सांगणे सोहपे होय. येणे अर्जुनाचे निबोले, देवो मनी रिझले. मग होईल एके म्हणितले संतोषोनिया. देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होय. तो चंद्रू ही परिला हे खेळावया. सांगे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता. क्षीराब्दी दूध भाता देई जे चिना. तैसा औदार्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपू जाहलिया सुबटा. का सर्व सुखाचा वसवटा, तोची नोहावा. एथ चमत्कारू कायसा, गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा. आता आपुलिया सवेसा मागावा की. म्हणोनी अर्जुने म्हणितले, हे हासोनी एरे दिधले. तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. श्री भगवान उवाच. तो म्हणे गा कुंती सुता, हे संन्यासू योगू विचारिता. मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. तरी जाणाने ना सकळा, हा कर्मयोगू कीर प्रांजळा. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तैसे सारासार पाहिजे, तरी सोहपा हाची देखिजे. येणे संन्यास सफळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासियाचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. तरी गेली याची सेन करी, न पवता चाडन धरी. जो सुनिच्छळू अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला, संगीतोची सांडिला. म्हणोनी सुखे सुख पावला अखंडित. आता गृहाधिक आघवे, ते काही न लगे त्याजावे. जे घेत जाहले स्वभावे, निसंगू म्हणोनी. देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोंडी केवळू होय. तैते कापुसे गिवसूये जिया परी. तैसा असतेनी उपाधी, ना कळिजे तो कर्मबंधी. जयाची बुद्धी संकल्पू नाही. म्हणोनी कल्पना जै सांडे, तैची गा संन्यासू घडे. इहे कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा. ते सांख्ययोगू संस्था जाणती केवी. सहजे ते अज्ञान, म्हणोनी म्हणती ते भिन्न. एरवी दीपा प्रती काही आनान, प्रकाशू आहाती. पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे. ते दोहींतेही ऐक्य भावे मानिती गा. आणि सांखी जे पाविजे, तेची योगी गमिजे. म्हणोनी ऐक्य दोही ते सहजे इया परी. देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा. तैसे ऐक्ययोग संन्यासा ओळखे जो.
तयासीची जगी पाहले, आपण तेनेची देखिले, जया सांख्य योग जाणवले भेदे विन. जो युक्ती पंथे पार्था, चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. एरा योग स्थिती चया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे, परिप्राप्ती कै न घडे संन्यासाची. जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोनिया. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले, तेने एकदेशीये परिव्यापले लोकत्रय. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. जे पार्था तया देही, मी ऐसा ठाऊकू नाही, तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे. ऐसे तनु त्यागे विन, अमृताचे गुण, दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी आणि कांचिये परी, तोही एक शरीरी, अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. स्पर्शाशी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आथी. आहारा ते स्वीकारी, त्याजावे ते परिहरी, निद्रेची या अवसरी निदेजे सुखे. आपुलेनी इच्छा वशे, तोही गा चालतू दिसे, पैसकळ कर्म ऐसे रहाटे कीर. हे सांगो काही ऐकेक, देखे श्वासोश्वासादिक, आणि निमिषोन्मेष आदी करुणी. पार्था तयाचे ठाई, हे आघवेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. जे भ्रांतीसे जे सुतला, ते स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणोनिया. आता अधिष्ठान संगती, अशेषाही इंद्रिय वृत्ती, आपुलालिया अर्थी वर्तत आहाती. दीपाचेनी प्रकाशे, गृहीचे व्यापार जैसे, तेही कर्म जात तैसे योगयुक्ता. तो कर्मे करी सकळे, परिकर्म बाधा ना कळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. देखे बुद्धीची भाषणे निजे, मनाचा अंकुर नोदैजे, ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा. हेच मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैशी, योगिये कर्मे करीती तैसी केवळातनु. मग पांचभौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदेले, तेथे मनची रहाटे एकले स्वप्नी जेवी. नवल ऐके धनुर्धरा, कैसा वासनेचा पसारा, देहा होऊनी नेदी उजगरा, परी सुख दुःखे भोगी. इंद्रियांच्या गावी नेनिजे, ऐसा व्यापारू तो निपजे, तो केवळुगा म्हणजे माणसाचा. योगिये तोही करीती, परिकर्मे तेन बंधिजती, जे सांडिली आहे संगती अहंभावाची. आता जाहालिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. स्वरूप तरी देखे, आळविले आईके, शब्दू बोले मुखे, परिज्ञान नाही. हे असो काजे विन, जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ते बुद्धी धुरे करुनी, कर्म करीती चित्त देऊनी, परी ते निष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. जे बुद्धीची ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही. म्हणोनी कर्मेची करिता पाही चोखाळले, आगा करीते नवीन कर्म, तेची तै नैष्कर्म्य. हे जाणिती सुवर्म गुरुगम्य जे, आता शांतरसाचे भरिते, सांडित आहे पात्राते. जे बोलणे बोला परवते बोलवले,
एथ इंद्रियांचा पांगू, जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया, हा असो अतिप्रसंगू, न संडीपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू मनोनिया, जे मना आकळिता कुवाडे, घागुसिता बुद्धी नातुडे, ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ, जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी आनिके काय करावे सांगे कथा, हा अतिर्विशेषू श्रोतयांचा, जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादू तया दोघांचा परिसोनी परिसा, मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निरुते चित्त देई, तरी आत्मयोगे अथिला, जो कर्मफळांशी विटला, तो घर रिघोनी वरिला शांती जगी, एरु कर्म बंधे किरीटी, अभिलाषाची या गांठी, कळासला खुंटी फळभोगाच्या, जैसा फळाची ए हावे, तैसे कर्म करी आघवे, मग नकी जेची एने भावे उपेक्षिजो, तो जयाकडे वासू पाहे, ते उती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे तेथ राहे महाबोधू, नवद्वार देही, तो असतूची परी नाही, करी तूची न करी काही फलत्यागी, जैसा का सर्वेश्वरू, पाहिजे तव निर्व्यापारू, परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा, आणि करता ऐसे म्हणिपे, तरी कवने कर्मी न शिंपे, जे हातू पाओ न लिंपे उदास वृत्तीचा, योगनिद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळून पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले, जगाच्या जीवी आहे, तरी कवनाचा कै नोहे, जगची हे होय जाये, तो शुद्धीहीनेने, पाप पुण्ये अशेषे, पासीची असतू न देखे, आणि साक्षीही होऊन ठके, एरी गोठी कायसी, पै मूर्तीचे निमेळे, तो मूर्तची होऊन खेळे, परी अमूर्तपण न मैळे दादुलयाचे, तो सृजी पाळी संहरी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमरा, ते अज्ञान जे समूळ तुटे, तै भ्रांतीचे मत्सैर फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे, एथ ईश्वरू एक अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आदीची आहे, ऐसे विवेके उदो चित्ती, तयासी भेदू कैसा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त, जैसी पूर्व दिशेच्या राऊळी, उदया येताची सूर्य दिवाळी, की एरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही, बुद्धी निश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाची हृदया गिवंसित आले, तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही, एक आपणापाशीची जैसा, ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू एथ, परी दैवे जैसे कवतिके, कहीची दैन्य न देखे, का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी, ना तरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्य न देखे स्वप्नी, अमृतनायके कानी मृत्यू कथा, हे असो संतापू कैसा, चंद्र न स्मरे जैसा, भूती भेदूने नती तैसा ज्ञानी येते, मग हा मशोकू हा गजू, की हा स्वपचू हा द्विजू, पैल इतरू हा आत्मजू, हे उरले के, ना तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैसे स्वप्न जागतया, एत भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आघवा आता विषमू काही, म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जावे वर्म समदृष्टींचे, जिही विषय संगून सांडिता, इंद्रिया तेन दंडिता, परिभोगिली निसंगता कामने विन,
जिही लोकांचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परिसांडिले निजसुरे लौकिकू हे जैसा जना माझी खेचरू असु तुची जना नोहे गोचरू तैसा शरीरी परिसंचारू नोळखे तयाते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळलोळे ते आनिके म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसे नामरूप जयाचे एरवी ब्रह्मचितो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा ऐसे समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षणही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे।